नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा आमच्या सुपर मास्टर या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये गणित या विषयावर कशा प्रकारचे अगदी सोपे आणि बेसिक प्रश्न विचारले जातात ते आपण या व्हिडिओमध्ये कमीत कमी वेळामध्ये पाहणार आहोत। तरी पण मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदा जर आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि बाजूला जे बेल आयकॉनचे बटन आहे त्याला देखील प्रेस करा। तर मित्रांनो बघा, या व्हिडिओमध्ये गणितात कशा प्रकारचे आणि अगदी सोपे प्रश्न विचारले जातात आणि ते तुम्हाला या परीक्षेमध्ये कसे त्याचा लाभ होईल ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो बघा, या ठिकाणी तुम्हाला प्रश्न दिलेला आहे, खालीलपैकी कोणती मोठ्यात मोठी 4 अंकी घन संख्या आहे। तर ठीक आहे, पहा, खालीलपैकी मोठ्यात मोठी 4 अंकी घन संख्या विचारलेली आहे। घन संख्या आणि पर्याय दिलेले आहेत 92 61 91 00 99 99 92 99। तर या 4 संख्यांपैकी घन संख्या म्हणजे नेमका काय, तर एकाच संख्येचा 3 वेळा गुणाकार। फॉर एक्झाम्पल जसे की a गुणिला a गुणिला a, म्हणजे ह्या संख्येचा 3 वेळा गुणाकार म्हणजे घन होतो। तर मित्रांनो बघा, 1 चा घन 1 आहे, 2 चा घन 8 आहे, 3 चा घन 27, 4 चा घन 64, 5 चा घन 125, 6 चा घन 216। अशा प्रकारे तुम्हाला घन संख्या पाठांतर करून जायचं आहे। म्हणजे मित्रांनो, हा प्रश्न सोडवण्याची गरजच पडणार नाही। मग आता यामध्ये उत्तर कोणतं असेल तर 92 99 ही घन संख्या नाहीच आहे। त्यानंतर 99 99 ही सुद्धा घन संख्या नाही आहे आणि वर्ग संख्या नाही आहे। आता राहिली बा 91 00 आणि 92 61। तर 91 00 आणि 92 61। तर या ठिकाणी बघा, 91 00 ही सुद्धा घन संख्या नाही आहे। जर घन संख्या असली तर घन संख्येचा नियम आहे की समोर 3 शून्य पाहिजे, ठीक आहे। तरी पण ही घन संख्या नाही आहे। मग घन संख्या कोणती आहे तर घन संख्या पर्याय क्रमांक 1 मध्ये जी दिलेली आहे 92 61। किती आहे? 92 61 ही कितीचा आहे तर 21 चा घन आहे। 92 61 कोणाचा घन आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 मध्ये तुमचं उत्तर असेल, ठीक आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, दुसरा प्रश्न दिलेला आहे, 2 परिमेय संख्यांच्या दरम्यान किती परिमेय संख्या असू शकतात। पहा, तुम्हाला प्रश्न या ठिकाणी दिसत आहे, 2 परिमेय संख्यांच्या दरम्यान किती परिमेय संख्या असू शकतात। अगदी बेसिक आहे, संख्याज्ञान टॉपिक वरचा प्रश्न आहे, संख्यांचे प्रकार यामधला। तर 2 परिमेय संख्या, आता परिमेय संख्या म्हणजे काय होते तर परिमेय संख्या म्हणजे पूर्ण भाग न जाणाऱ्या अपूर्णांक संख्या। आता पूर्ण भाग न जाणाऱ्या संख्या ज्या आहेत ह्या किती आहेत तर तुम्हाला पॉइंट मध्ये अशा अनंत मिळू शकतात। म्हणजे 2 संख्यांच्या दरम्यानही तुम्हाला अशा असंख्य संख्या मिळू शकतात। म्हणून काय होईल तर 2 परिमेय संख्यांच्या दरम्यान किती परिमेय संख्या असतात। ऑप्शन आहे अनंत, 0 1 2। तर 2 च्या मधात 1 राहील का? नाही राहील। समजा 2 समसंख्यांच्या मधात एक कोणती नैसर्गिक संख्या असेल तर 1 असू शकते। 2 विषम संख्यांच्या मधात एक नैसर्गिक संख्या असू शकते, पण परिमेय संख्या आहे म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 मध्ये उत्तर आहे। याचा ऑप्शन काय आहे? 1 नंबर। तर अनंत संख्या असतील, किती असतील? अशा अनंत तुम्हाला लहान अशा संख्या सांगता येतील। म्हणजे अपूर्णांक संख्या अशा की ज्या संख्यांना भाग जात नाही, म्हणजे निश्चित भागपणे भाग जात नाही, अशा संख्यांना आपण परिमेय संख्या म्हणतो। म्हणून अनंत याचं उत्तर राहील, ठीक आहे। पुढचा प्रश्न आहे, 83*39 या संख्येला 11 ने पूर्ण भाग जात असेल तर स्टारच्या ऐवजी किंवा जागी कोणता अंक असावा। अगदी सोपा प्रश्न आहे मित्रांनो, विभाज्यतेच्या कसोट्या या घटकावरचा प्रश्न आहे। आता 11 ने भाग जाण्यासाठी त्याची कसोटी काय आहे तर दिलेल्या संख्येतील एक आड एक संख्येची बेरीज करून आपापसात वजाबाकी करा। आता एक आड एक संख्या म्हणजे काय होईल तर बघा, हा 8 घेतला 3 सुटला, स्टार घेतला 3 सुटला 9, ठीक आहे। म्हणजे एक आड एक संख्येची आपापसात बेरीज, मग काय होईल बघा, 8 आणि 9 यांची बेरीज आणि स्टारची। आता स्टारची किंमत दिली नाही, आपल्याला काढायची आहे आणि या ठिकाणी 3 आणि 3 उरलेला 3 आणि हा एक 3 आहे, म्हणून ह्या दोघांची बेरीज आपापसात करायची आहे। तर बघा, कसोटी काय आहे, एक आड एक संख्येची बेरीज करून आपापसात वजाबाकी केली असता वजाबाकी 0 किंवा 11च्या पटीत येत असेल, 0 किंवा 11च्या पटीत येत असेल तर दिलेल्या संख्येला 11 ने निश्चेष भाग जातो, अशी मित्रांनो कसोटी आहे। मग या ठिकाणी आपण करून पाहूया,
8 अधिक 9 अधिक स्टार, ठीक आहे। आता स्टारची किंमत आपल्याला काढायची आहे, मग 9 आणि 8 किती होईल तर 17 होईल, ठीक आहे। यांची झाली। आता उरलेले कोणते आहेत तर 1 आणि 1 म्हणजे 3 आणि 3 ची बेरीज किती आहे, 3 अधिक 3 किती आहे, 3 अधिक 3 बरोबर किती आहे तर 6 आहे, ओके। मग आता यांची वजाबाकी करून बघा, यांची वजाबाकी केल्यानंतर आपल्याला काय येईल, 11 येते वजाबाकी। मग वजाबाकी जर या ठिकाणी 11 येत आहे म्हणजे या ठिकाणी या स्टारच्या ऐवजी आपल्याला कोणता अंक द्यावा लागेल तर बघा 9 3 0 आणि 1, तेव्हा ही बरोबर होईल, म्हणजे ऑलरेडी वजाबाकी 11 आलेली आहे, म्हणजे स्टारच्या ठिकाणी संख्या येईल का नाही, म्हणजे येईल तरी कोणती येणार आहे, 0 येईल। म्हणून पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर असेल, पर्याय क्रमांक 3 मध्ये 0, कारण की ऑलरेडी यांची वजाबाकी 11 झालेली आहे, म्हणून या स्टारच्या ऐवजी 0 असला तरी चालेल, ओके। चला पुढचा प्रश्न विचारला आहे 6073 यातील प्रत्येक अंक एकदाच वापरून 4 अंकी जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील। पहा आता प्रश्न कसा आहे, 6073 यातील प्रत्येक अंक एकदाच वापरून 4 अंकी जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील। तर यासाठी मित्रांनो फॉर्म्युला कसा लक्षात ठेवायचा बघा, संख्या किती आहेत 4 आहेत, म्हणून काय 4 गुणिला 3 गुणिला 2 गुणिला 1 असं करायचं असते। दिलेल्या संख्येपासून तयार होणाऱ्या संख्या कशा, 4 गुणिला 3 गुणिला 2 गुणिला 1। आता याची जर तुम्ही गुणाकार केला तर 4 3 12 12 दुने 24, आता आली किती तर या ठिकाणी 24 आली मित्रांनो, पण ही 24 उत्तर राहणार नाही, कारण या ठिकाणी हा शून्य आला आहे आणि या शून्यामुळे गडबड झाली आहे। तर आता ह्या शून्याचं करायचं काय तर मित्रांनो बघा, 6 एकक स्थानी असेल तर यांची अदलाबदल होऊन तुम्हाला 6 संख्या तयार होतात, त्यानंतर या ठिकाणी जर असेल तर पुन्हा 6 झाले असते, अशा 24 संख्या तयार होतात। 4ही अंक एकक स्थानी घेऊन अशा 24 तयार होतात। तर मग मित्रांनो याच्यापैकी एक कमी आहे, बरोबर ना, मग 4 पैकी किती आहेत 3, तर 4 पैकी किती आहेत 3 आहेत, म्हणून याला 3 भागिले 4 ने गुणाकार करा, 4 1 4 4 सकम 24 साइन 3 किती तर 18, पर्याय क्रमांक 3 मध्ये तुमचं उत्तर आहे 18। हे आपण 3 भागिले 4 ने का गुणलं तर एकूण किती संख्या आहेत 4, याच्यापैकी किती संख्या आहेत तर 3च संख्या आहेत। तर का शून्याला जर आपण इकडे जर घेतला, सुरुवातीला जर शून्याला घेतला तर मित्रांनो 4 अंकी संख्या होणार नाही। समजा फॉर एक्झाम्पल 0763 ही 4 अंकी संख्या होईल का, होणार नाही, म्हणून आपण शून्याचे सोडून दिले आहे, असे किती संख्या झाल्या 18 संख्या झाल्या। तर अशाच प्रकारचे सोपे आणि बेसिक प्रश्न तुम्हाला शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET मध्ये विचारलेले असतात। तर मित्रांनो अशाच प्रकारचे जर तुम्हाला व्हिडिओ बघायचे असतील तर कमेंटमध्ये तुम्ही नक्की तुमचं मत कळवा की तुम्हाला अजून कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे आहेत, आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, आणि बाजूला जे बेल आयकॉनचे बटन आहे त्याला देखील प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशा कोणत्याही व्हिडिओची अपडेट तुमच्यापासून कधीच मिस होणार नाही। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये।